आमची शॉपिंग झालेली आहे बांगड्यांची, पण आम्हाला मध्ये गोल्डनच्या बांगड्या घालायच्या त्या नाही भेटल्यात, सो आम्ही इथून 300 रुपयाच्या नुसत्या बांगड्या घेतल्यात. सो असे खूप ऑप्शन आहेत इथे. प्रसिद्ध सगळे ज्वेलरचं शॉप आहे. हे बघा मस्त गरमागरम वडे करतात आणि अगदी 10 रुपयाला हा वडापाव आपल्याला. नमस्कार मंडळी, मी अक्षता मयूराज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्या समोर घेऊन येते. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेली शॉपिंग करून की आम्ही आज शॉपिंगला जाणार आहोत. नवरदेवाची मी बहीण आहे आणि मी काय काय खरेदी करणार आहे किंवा माझी बहीण आहे सिद्धी, आम्ही दोघे काय काय शॉपिंग करणार आहोत त्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसणार होतं आणि दिसलेलं आहे. सॉरी, तर त्याचा पार्ट 2 आज येणार आहे. उरलेली शॉपिंग आम्ही आज करणार आहोत. थोडा लेट झालेला आहे कारण की आम्हाला ऑटो मिळत नाहीये. आम्ही खोपटला आहोत आणि आम्हाला जांभूळ नाक्याला जायला ऑटो मिळत नाही आणि मिळालेली आहे फायनली. ओके, तर आजचा ब्लॉग हा आम्हाला जस्ट ऑटो भेटलेली आहे. आम्ही आज काय काय शॉपिंग करणार आहोत. ऑलमोस्ट शॉपिंग झालेली आहे आमची, पण छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिलेल्या असतात. माझ्या चेहऱ्यावर छोट्या मोठ्या काही गोष्टी राहिलेल्या असतात त्या तुम्हाला आज बघायला मिळणार आहेत की आम्ही काय काय घेणार आहोत आणि कुठून आम्ही खरेदी करणार आहोत. तो संपूर्ण ब्लॉग बघा, स्टे ट्यून. आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, आणि जर तुम्ही आधीपासून जे माझे जर सबस्क्रायबर असतात त्यांनी आधीच्या जुन्या जाऊन व्हिडिओ बघा, कारण की त्याही खूप जास्त एंटरटेनिंग आणि मस्त आहेत. ओके, तर चला पहिला आम्ही खोपटला आलो. तुम्हाला मी काही दिसत नाही स्क्रीनवर, पण तरी ऐका माझी बडबड. आम्ही खोपटला आलो खोपटला आलो कारण की सिद्धीला आयब्रोज करायचे होते. ती फर्स्ट टाइम आयब्रोज केलेले आहेत तिने आणि ती खूप छान बोलली आहे आयब्रो करताना. आणि थोडं पार्लर आम्ही जाऊन आलेलो आहोत. आता तिथून आम्ही डायरेक्ट जाणार आहोत जांभळी नाक्याला. तिथून आम्हाला ब्लाऊज कलेक्ट करायचे, बांगड्या घ्यायच्या, ज्वेलरी घ्यायचे, ब्ला 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 ब्ला. ओके, तर मी कुठे काय काय दाखवणार तर आहे, पण आधी काय काय खरेदी केली हे मी तुम्हाला घरी जाऊन व्यवस्थित दाखवणार आहोत. कारण की तिकडे आता संध्याकाळची वेळ त्यामुळे खूप गर्दी असणार आहे. त्यामुळे जे खरेदी केले त्याची व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्येच मी कंटिन्यू करणार आहे की आधी काय खरेदी केली, पण कुठून खरेदी करतो आणि काय खरेदी करतोय हे दाखवणार आहे. पण जे फायनल गोष्ट होणार ती घरी जाऊन बघा. त्यासाठी तुम्हाला माझा संपूर्ण ब्लॉग बघायचा आहे. स्टे ट्यून. आता भेटूया डायरेक्ट आम्ही नाक्याला. बाय. ओके, आता आम्ही खारकारवाडीत आहोत. मीनासरीच्या अगदी बाजूला असलेली ही गल्ली आहे ना, तिथून आम्ही ब्लाऊज दिलेत शिवायला आणि तिथून आम्ही ब्लाऊज घेणार आहोत. मी तुम्हाला एक मिनिट दाखवते. साईराज टेलर्स करून आहे, तिथे आम्ही ब्लाऊज दिलेत. आता तिथून ब्लाऊज घेऊ आणि मग जाऊ पुढच्या शॉपिंगला. तर आता आम्ही आहोत जांभळी नाक्याला, हे बघा. आणि ते गणपती बाप्पांचं मंदिर त्याच्या अगदी समोर हा बांगडीवाला आहे. तिथून आम्ही वेल्वेटच्या बांगड्या घेणार आहोत प्रत्येक साडीवर मॅच. आता जी साडी आपण घालायची त्यावर मॅचिंग बांगड्या घेऊया. मला वेल्वेट मध्ये बांगडी हवी आहे. कशी आहे? 100 रुपयाला डझन. 50ला डझन आहे. चांगलं वेल्वेटचे. ओके, एक मिनिट मी तुला माझा ब्लाऊजचा कलर दाखवते. तर हा माझा कलर आहे. मॅडम फक्त हा देऊ का, याच्यामध्ये गोल्डन ऍड करून देऊ? गोल्डन दाखवलं, पण मला गोल्डन मध्ये ना हे नकोय, वेल्वेट मध्ये नकोय. मला असं डायमंड मध्ये वगैरे हवी. म्हणजे गोल्डन वेल्वेट मध्ये नाही सांगतो तुम्हाला, म्हणजे मी मेटल मध्ये टाकतो तो गोल्डन. मेटल नाही पाहिजे रे मला. आता ऍड करून देऊ. हा, कशा टाईपचं दाखव. मला किती देशील? तर 8 पीस डायमंड 100 रुपयाला येणार. हा दाखव ना. मला हे 1 डझन दे. 1 डझन 50 ला आहेत म्हणाले ना. 1 डझन 50 ना, 2 डझन घेतो. ओके, तुला काय वाटतं मी कॉफी मध्ये घेऊ का? म्हणजे अजून कन्फर्म पण नाही त्या साडीचं. मला बघू आता, अजून काय ठरत नाही त्याच्यामध्ये. हिचा साईज द्या, तुला कोणती लागते? तुझे झालं ना. मला खूप टाईट होत होत्या ना की नव्हत्या? हिला
ओके, तर आमची शॉपिंग झालेली आहे बांगड्यांची, पण आम्हाला मध्ये गोल्डनच्या बांगड्या घालायच्या त्या नाही भेटल्यात. सो आम्ही इथून 300 रुपयाच्या नुसत्या बांगड्या घेतल्यात. सिद्धीचे 2 डझनचे 100 झाले, माझे 2 डझनचे 100 झाले आणि मुकुसाठी आम्ही कडे घेतलेले आहेत त्याचे 100 झाले. आता आपण घेणार आहोत मध्ये जे आपण गोल्डन कलरच्या डायमंडच्या बांगड्या ज्या घालणार आहोत ते घ्यायचंय, आणि मेहंदीचा कोण घ्यायचाय, साडीच्या पिना, भरपूर काय काय घ्यायचंय आता अजून आपल्याला. चला, आता आम्ही आलो आहोत जयश्री कलेक्शनला आणि तिथे आम्हाला इनविजिबल नेकलेस बघायचा आहे बिकॉज ऑफ सिद्धी, कारण की तिला असा हेवी लुक नको आहे आणि एकदम लाईट लुक करायचा आहे. त्यामुळे मग तिला मी सजेस्ट केला की तू इनविजिबल नेकलेस ट्राय कर, जेणेकरून तुला ते कम्फर्टेबल होईल आणि लुक वाईज पण ते खूप गोड आणि छान आहे. तर आपण इथे आलो होते इनविजिबल जे नेकलेस आहेत ते बघायला, आणि मला हे खूप आवडलं सिद्धीसाठी. हे खूप गोड आहे, साधा सिंपल आहे आणि त्याची प्राइस पण एकदम कूल आहे, 200 रुपयाचे. हे पण खूप छान आहे, पेस्टल कलर मध्ये आणि असे भरपूर व्हरायटीज आहेत, भरपूर कलर आहेत. इथे पिंक कलर मध्ये पण आहे बघ सिद्धी, पिंक कलरचं पण आहे, 130च आहे फक्त. किती गोड आहे, तू पाहिजे तर लावूनही बघू शकतेस. हे पण छान आहे बघ ना, परत हेवी मध्ये पण हे बघ, हे पण छान आहे, हे पण गोड आहे. सो हा पण सुंदर आहे, हा पण एक ऑप्शन खूप छान आहे. काय प्राइस आहे, हे 850च आहे, खूप गोड आहे हा नेकलेस. सो सिद्धी इनविजिबल मध्ये अडकली आहे, कारण की तिला असं साधं आणि क्यूट लुकच करायचं होतं. हे बघ सिद्धी, हे पण खूप छान आहे, पण हे मोती मध्ये ना तुम्हाला फॅन्सी नाही वाटत. कळलं, तुझी पार्टी वेअर साडी आहे ना, तर मी तुला हे सजेस्ट करेन. पर्पल मध्ये पण छान आहे ना, पण त्यात पिंक कलर हे तो आहे ना, पिंक कलर तुझ्या हातातच आहे ना. हा पण एक खूप गोड आहे, हा मल्टी आहे, म्हणजे ना तू हा कशावरही घालू शकते सिद्धी. कळलं, म्हणजे ह्याच्यात तुला प्रॉपर कलर नकोय साडीमध्ये, तू नंतरही पार्टी वेअर काय घालायचं असेल ना तुला, तर हा एक छान ऑप्शन. हे म्हणते मला हे आवडलं, तू लावून पण बघ की कसं दिसतंय ते. त्यांना विचार ना, लावून बघता येईल, असंच लावून बघ ना, बघते ते थांबा. सो असे खूप ऑप्शन आहेत इथे, आणि ठाण्यातलं प्रसिद्ध सगळे ज्वेलरचं शॉप आहे. तिथे तुम्हाला आर्टिफिशियल 1 ग्रॅम ज्वेलरी बघायला मिळणार आहे. तिथे तुम्ही गर्दी बघू शकता, किती गर्दी आहे ती. ओके, आणि सिद्धी ट्राय करते नेकलेस, तो इनविजिबल नेकलेस. बघू, छान वाटतोय ना, बघू इथे गोड वाटतं. हा, आणि ती डिझाईन अजून सुंदर, जी आपण घेतोय ना ती डिझाईन वेगळी आहे बघ, थोडी त्याचा डायमंड आहे ना तो थोडा मोठा आहे अजून, छान वाटतोय ना. ओके, तर आम्ही घेतलेला आहे, सिद्धीला आवडलंय. एक मिनिट, सो आम्हाला हा एक पीस आवडलेला आहे, सो आम्ही ह्याचं बिल करतोय. डन हे ना, ह्याचं बिल. अजून खूप छान छान व्हरायटी आहे तिथे, स्पेशली हे बघ ग्रीन कलर, सुंदर आहे ना ग्रीन पण. ओके, तर आमचं फायनल झालेलं आहे, आम्हाला हे एकच घ्यायचं होतं आणि ते घेतलेलं आहे. काय करायचं की काय, आम्हाला कुठेच बांगड्यांचं ते दुकान किंवा काय हेला बघायला मिळत नाहीये, आम्हाला काही कळत नाही आता काय करायचं. जे आम्ही वेल्वेटच्या बांगड्या घेतल्या त्याच्यामध्ये टाकायला आम्हाला गोल्डन कलरच्या डायमंडच्या बांगडी हवी, पण ती डायमंड पण एक वेगळा डायमंड होतो, तशा टाईपच्या बांगड्या हव्या. पण इथे मला कुठेच अजूनपर्यंत अर्ध मार्केट झालंय आमचं. हा, तिथे ट्राय करू आपण, तिथे कदाचित मिळू शकते. हे दुकान आहे प्रॉपर, पण इथून एंट्री नाही, इथून आहे. इथे बघूया आपल्याला मिळतंय का. हा, मार्केटला आली आता. तर आता मी मुकुला घ्यायला आलोय, तिच्या ड्रेसवर मॅचिंग असं काहीतरी कडक, तर मला हे एक आवडलेलं आहे, हे पण गोड आहे. त्यानंतर हे एक आयटम हा आम्ही पसंत केलाय मुक्तासाठी, बघा हे कसं आहे. हा भाऊ, हे 50चं एक आहे, म्हणजे
हे 100ला आम्हाला 2 पडणार आहेत. आणि इथे हेअरबँड घेतलाय मुक्तासाठी, हा बघा, आणि तो पण 50 आहे. आणि हे हेअर क्लिप्स घेतले, हे पण 50 चे, म्हणजे एकूण झालेले आहेत 200 रुपये फक्त मुक्ताचे. हा बघ किती सुंदर आहे ना. हा कसा आहे? हा पण 50 आहे. भारी आहे हा ना सिद्धी. केसात किती सुंदर दिसेल हे. हे एक घेते, हे टाक. हे एक घेते हा भाऊ मी. हा चांगला वाटतोय ना पण, बघ ना रेड वगैरे. हे कसं मल्टी होऊन जाते बघ. हा पिंक आहे. तुला पण तुझ्या साडीवर पण छान वाटतं असे केस बांधणार. एक सोलो असं लावलं तरी. हे एक घेते मी, ठेव ह्याच्यात. ओके. माझ्या आईसारखा म्हणते का ती? हे बघ, हे तेच आहे. हा आडवाच आहे. मग तिचे केस एवढेच आहेत ना पातळ, त्यामुळे तिला हे एवढं छान वाटतं. अशा टाईपचे हवे होते. हे कसं आहे भाऊ? ह्याच्यात इतके व्हरायटी आहेत बघ. इथे पण हेअरबँडचे किती छान आहेत पॅटर्न. पण हे 100च आहे. हे बघ ना, तो लग्न वगैरेला जरा हेवीच चांगलं वाटलं. हे कसं भाऊ? एक ही पीस है, 100 रुपये. एकच पीस आहे 100 रुपयाचा. ज्या ठिकाणी खूप मोठा ना वाटत, मग तेच ना, छोट्यांमध्ये पण असेल ना. हा छोट्यामध्येच आहे. आपण क्यूट वाटतं बघ. कसं आहे हे? आता आम्ही वडापाव खायला आलो. तुझे बघू आम्ही वडापाव खायला खाला. तिथे एक ना, काय नाव आहे हॉटेलचं? श्री स्वामी समर्थ. 10 रुपयाला एक वडापाव होतो. खूप भारी होतो. आणि तो आता वडापाव खायला पण तिथून डायरेक्ट आलो ब्लाऊज घ्यायला. मी तुम्हाला सांगते, गावी बाजारात जे मार्केट आहे तिथून सिलेक्शन शोरूम आहे ना साड्यांचं, माझ्या बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता. त्याच्या अगदी समोर आहे श्री स्वामी समर्थ वडापाव वाला. हे बघा, मग गरमागरम वडे करतात आणि अगदी 10 रुपयाला हा वडापाव आपल्याला इथे खायला मिळणार आहे. आणि खूप टेस्टी असतो. पहिली गोष्ट खूप टेस्टी असते आणि कमीही पैसे, अगदी 10 रुपये.
स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं की आम्ही ब्लाऊज घ्यायला आलो, म्हणजे त्याच्याकडे इतकी गर्दी होती की आम्ही तिथून निघालो आणि पुढची शॉपिंगला गेलो. सो आता आम्ही 8:45 झालेत आणि आता आम्ही ब्लाऊज घ्यायला आलो आणि आमचे फायनली ब्लाऊज आलेले आहेत. 2 पिशव्या भरून ब्लाऊज आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत मुक्ताची पॅन्ट घ्यायला आणि पॅन्ट घेतल्यानंतर मग मयूरचं शर्ट चेंज करायचंय ते करू. आणि हा, आम्ही जाताना आम्हाला 2 ते 3 गाड्या भेटल्या जिथे गोटी सोडा मिळत होता, पण येताना आम्हाला तो सोडावाला दिसलाच नाही. त्यामुळे आता कुठेतरी सोडा मिळाला तर सोडा पिऊ आणि then मग थेट घरी जाऊ, कारण की आता खूप दमलोय. टिकली मी घेतली ना, ती तुला घ्यायच्यात का बघायच्यात? चल ना बघू. सो असं काहीच नाही राहिलंय आमच्याकडे शॉपिंग साठी, पण आम्हाला टिकल्या बाकी आहेत आमच्याकडच्या. सो आता आम्ही टिकली घेतो. मला असं वाटतं की मी ही बघते. तर आमची ओव्हरऑल सगळी शॉपिंग झालेली आहे आणि जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.